नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. तर आता पिलूला सोडवायला जायचंय. सोडवायला जायचं म्हणजे आज लय टाइम आहे, पण चालली आवरावरी चालली पिलूची. 2 दिवस आपण काल म्हणजे परवा दिवशी शनिवारी आणली होती पिलूला, आणि काल रविवार, आणि चांगली पिलू आनंदात राहिली. पिलूला वाटतंय अजून 2 दिवस, सुट्टी काढ मम्मी, अजून 2 दिवस राहावा. पण कसं शाळेचं नुकसान होईल. जे शिकवलेला पोर्शन आहे तो परत शिकविला जात नाही, त्याच्यामुळं मग हॉस्टेलचं आहे आपल्या मनावर म्हणावं नाही काही. परत काय होतं की मग शिक्षक लोक म्हणते आताच पहिल्या शनिवार रविवार पाठवली तर 2 दिवस राहिली, तर पुढल्या वेळेस पाठवायची नाही ती, होय पुन्हा. मग काय हा, मग त्याच्यामुळं आज आपण म्हणजे चाललंय आता आवरावरी जायचं, पिलूला घेऊन शाळेत पोस्ट करायचं म्हणजे टायमिंगच्या आधी. काल आपण श्रीगोंद्याला गेलो होतो तालुक्याच्या गावाला. तर रात्री तुमच्या पूनमताईच्या आयडी होतं, पाहिलंच तुम्ही. पिलूला शॉपिंग केलेली मस्तपैकी, अपूर्वाला केली आणि शिवण्याला बी केली. आणि शॉपिंग केलेली आवडली का नाही मग तुम्हाला सगळ्यांना मस्तपैकी? मला तर लय आवडली. तर पिलू आता हे आणलेलं काल 2 ड्रेस आहेत ना, हेच घेऊन जा, आहे का नाही? लय बी काय ड्रेस नेऊन उपयोग नाही तुला. नेऊ दे की तिला घालायला. होय, येईल परत पुढच्या रविवारी परत घेऊन येईल. हा, ती म्हणजे शाळा झाली का मग रात्रीच येईल. असं का? बर बर बर. 4-5 वाजता. म्हणजे अजून शाळेचे कपडे मिळते नाही म्हणायचं तुम्हाला? आता पिल्लूला गेल्यावर बी करमायचं नाही भावानं बहिणीनं. जरा होते 2 दिवस बरं वाटलं जरा. काल लय पावसाने जोड आपला आम्हाला नेम्या रस्त्यात. पिलू बी भिजली, आता काय म्हणलं आजारीच पडते का काय. ही घालते का? ही घालते. कोणता आहे ते राहू गुलाबी जीन्स वर घालते नाही, असं हे तिकडं शाळेत गेल्यावर घालते. बर, तुला काय लागन ती ड्रेसनी जेवढं लागतंय ती. तिला आता काल आपण सगळं घेऊन दिलं, काय लागतंय काय नाही घेऊन दिलेलं आहे तिला. एवढं पण नाही नेणार मी, कारण तिथं लय वजाचं कारण. वाजायचं काय काय तवा आपलं इथून गाडीला पिशवी अडकायची आणि तिथं नेऊन ह्याच्या ठेवायची ना तुला रूम मध्ये. जेवढं लागतं तेवढंच. बर. हा हा, बॅग आहे ना, कुठं अडकवायची का? कुठं गाडीला अडकवायचं, असं होय. काल नवीन एक बॅग आणली तिला, दुसरी शॅक आणली, शॅक 2. म्हणजे काय होतं की त्या मोठ्या पिशवीत जरी नाही सामान तिचं काय बाकीचं बसलं तरी त्या दुसऱ्या ह्याच्यात बसन आहे ना पुन्हा. त्याच्यासाठीच आणली परत पिलूला. पावडर दिली, पावडर तिचा पावडर संपलाय. काल काय डोक्यातच नाही आलं का ते घ्या नाही. घरच्या डब्यात जे पियाला लागतंय ते सगळं दिलंय आपण. होय पिलू, काय अजून लागतंय? अजून आता काहीच नाही लागत, सगळं दिलंय. आरसा, तेलाची बाटली, कोलगेट ब्रश. कोलगेट ब्रश तर तिथंच मिळलंय ना? पहिल्यांदा आपण दिलं होतं तिला, पण आता काय लायबॉय साबण मिळलाय काय तिथं? हा, संतूर साबण बी आपण दिलेला आहे. आणि तिथं कपड्याची साबण कोणती मिळतात? निर्मा. साबण चांगलेच का निर्मा? अजून वापरला नाही. असं पण जुनं ब्रँड आहे ती निर्मा.
ही ब्रश मिळाय कोलगेट. सांडल पूनम कसं काय सांड मी हाय इथं भराय तुम्ही म्हणा. बर बा बर बर बर. आता परवान ते शिवान्य मी जाईन शाळेत. मग तूच जाणार आहे होय? अपूर्वा दिदी शिवाने एकटी जाणार आहे शाळेत आणि पण मग आता मी तर जाणार आहे इकडे. तुला सोडवायचं कोण? तुला शाळेत कोण सोडवायचं? नाही त्यांचं तब्येत नाही खराब आपलं तब्येत नाही बरोबर दुखत आहे ना. अपूर्वाचं दुखतंय आजारी आहे अगं जरा. दुखतंय तर कशाला जाती आमच्या वर्गातलं पोरं दुखतंय त्यांचं तरी येतात शाळेत. मग जावा. मॅडम म्हणते शाळा बुडवायचीच नाही आता कॉलेज चालू होईल. बर म्हणावं दुखलं तर यायचं बर चालेल. फुल भरलं काय मम्मी? हा सगळं भरलंय. एवढा असा भरलाय मी. सगळं भरलाय. सगळा नाही भरला ते झाकण कुठे गेलं झाकण झाकण कुठं गायब झालं. जाऊ दे. ओके ठेवा टाका ते ती नटायचं एका साईडला ठेवा. पावडर लागले बरोबर आहे नटायचं. तीन यायची काय तुला? हा हा बारकी आहे नाही. आणि तिथं राहीन का व्यवस्थित पण तिथं रूम मध्ये ती तिला काय झालं राहते ना? माग पण नेलती बरोबर नाही मग बॅगेत ठेवते त्या. यार ते काय आरसा कंगवा कुठं आहे एका ह्याच्यात आरसा कंगवा नील कटर एका ह्याच्यात नील कटर टाकायचं. ही चाप लागतेच काय हा ही चाप अजून ही बोरोप्लस बोरोप्लस कशाला? तोंडाला लावाय. नाही लावायची ह्याला मानला ह्याला ती हा हा टिकल्या ती टिकली गळून पडते म्हणून ही घेतली बारकी. तर असू दे टाक. मोठे पाहिजे काय असू दे 2-3 असते मॅडमला फिडवला नसलं तर एखाद्या वाऱ्याला दे. बटन मेन राहू द्या बाजूला हे ताला. आता काय आता संपलं झालं. हे बी आता ठेवायचं हा मागच्या कापल्यात असं ती औषध दे घे खोकल्याचं तिथलं. कशात तरी ठेवाय पाहिजे सांडा फिरायचं नाही ना. नाही ते काही जाखण ती या खाय पण चिकाट चिकाट पायाचं औषधात. अजून काय झालं हा झालं. नाही ना राहिलं काय आता सगळं कपडे बिपडे घेतले का? ही कपडे इथं काय पडली? स्टॉल ते नाही दुसरा मग भगवा ते राहू दे. ती स्टॉप राहिला की ती घालायचा तिला
ते पिवळा ड्रेस नाही का कोणता लेगीस तर मला एक बी दिसली नाही तर लेगी पेंट वर वाळायला टाकली असं ना. दुसरे बघ सगळे वर टाकले काल आणलेलं घेतलं का ती काय काय ते आणलं हा. रग रगी एक बार. बारकी घ्यायला लागेल मग. तिला काय झालं ह्यात बसायची नाही ना ती. बारकी कोणची बारकी नाहीच वय आपल्याकडे बारक्या तेच बारक्या आहेत ना मग नाही तर मग बघ वादाडे आहेत मोठ्या चला भाऊ बहिणीनं दी ती पिलूचं उरकून तिचं तर मन व्हायना बर का जायला पण काय करायचं शाळेसाठी जावं लागत पिया म्हणती पप्पा मम्मी अजून सुट्टी काढा मला 2-4 दिवसाची 2-4 दिवसाची सुट्टी काढून जमन का भावानं बहिणीनं हा इतके दिवस नाही जमत राहून इथं आपलं इथं शाळेत गावात जर मराठी शाळेत जर इथं असते तर भाग वेगळा होता सरांना सांगून 2-3 दिवस बाबा आजारी आहे म्हणून घेता येते सुट्टी तर अजून बी म्हणजे काय पिलूला खोकला बी येतोय सर्दी बी आहे पण आता कसं गोळ्या औषधं आहे तर सगळे आणि जावं तर लागन ना आता शिक्षणासाठी तर सहन करावंच लागन ना आता मी म्हणतो 4 दिवस जरी राहिले तरी मी म्हणतो परत जावंच लागलं नाही पिलूला खोकला सर्दी तर सगळ्याला झाले ते सगळेच आता हे 7च आहे ना खोकला सर्दी आता ह्या दिवसात वातावरण पाऊस पडल्यामुळे चेंज होतं ना त्याच्यामुळे मग सर्दी आणि खोकला येतो पावती होती कोणची त्या कपड्याची ह्याची इथं ठेवली होती ना मी ती दप्तर बदलून आणावं लागल त्याची एक चैन खराब आहे असं होय मग काय तर हिला एक लांडी पॅन्ट ते दोन्ही पॅन्टी लांड्या झाल्या त्या बी बदलून आणावं लागते बर बर हिला नको शाळेत हा? मग काय आता साडीच्या बाहेर लावायचे हिला नको शाळेत मग अरे तिला शाळेत घेऊन जा आम्ही आता घेऊन येऊ तिकडून गेल्यावर बदलून दप्तर आणि तीन पण तिला सगळं दप्तरच तुटलंय ना आता आजचे दिवस जायचं कसं तरी दुसरं दप्तर नाही का ह्याच्या आधी नेत होता ते दप्तर नाही का हाय की का आता हीच दप्तर आहेत का शाळा शिकायला होय होय ग काय 4 दिवस आपलं रातच्या पासून झोप नाही तिच्या जीवाला ती चैनच सरळ करायला ती म्हणती मला आवडतंय ती दप्तर अगं मग असली दप्तर असते दुसरी बी बारी मस्त पैकी आता उद्याच्याला आपण आज गेल्यानंतर नक्कीच घेऊन येणार शिवण्याला चांगलं मस्त पैकी बारी दप्तर याच्यापेक्षा बारी घेऊन येणार शिवण्या तुला हा हो अरे त्याची चैन खराब झाली हिच आवडतंय ती तुटलं या चैन खराब झाली हिच आवडतं या मग आता तुटक्या चैनीच घ्यायचं का दाखव हातात दे नाही ती काय बाबा या शिवण्याचं खरं नाही बा ती घे ग रग घे अपूर्वा चला भावानं बहिणीनं मग काय आता आवरा झाली आवरावरी पिलूची मग काय हा चला बाय बाय मग सगळ्यांना बाय बाय ह्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय